बेळगाव येथे धर्मस्थळ भक्तांनी श्री क्षेत्र धर्मस्थळाविषयी अप्रचार करणाऱ्याविरुद्ध कडक कारवाईची मागणी करत राणी चन्नम्मा चौकातून मोर्चा काढला। यावेळी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवण्यात आले। निवेदनात नमूद केले आहे की गेल्या काही वर्षापासून गिरीश मट्टांनावर, महेश शेट्टी तिरमोडी, समीर एमडी, जयंती, अजय अंचन आणि त्यांचे सहकारी मंजुनाथ स्वामी मंदिर व डॉक्टर वीरेंद्र हेगडे यांच्या कुटुंबाविरुद्ध निराधार आरोप करत आहेत, जे निषेधनीय आहे। एका अज्ञात व्यक्तीच्या तक्रारवरून राज्य सरकारने SIT स्थापन करून तपास सुरू केला आहे, हे आम्ही मान्य करतो। मात्र त्याच अज्ञात तक्रारदाराचा वापर करून सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत, त्यामुळे भक्तांमध्ये असमाधान निर्माण होत आहे, असा आरोपही निवेदनात करण्यात आला। आज बेळगावमध्ये धर्मस्थळ ह्या ठिकाणी जे काही घटना घडलेली आहे ती घटना चुकीची असून धर्मस्थळचं नाव बदनाम करण्यासाठी आज जे काही चाललेलं आहे ते थांबवण्यासाठी किंवा जे काही कार्य चाललेलं आहे ते वीरेंद्र हेगडेंचं आणि धर्मस्थळच्या आमच्या एक पवित्र स्थान, जे हिंदू धर्माचं एक पवित्र स्थान आणि कर्नाटकमध्ये एशिया खंडामध्ये एक असं नावाजलेलं आणि अन्न देणारं जे स्थान आहे त्याला बदनाम करण्याचा जो प्रयत्न चालू आहे आणि हे थांबवण्यासाठी आणि जे काही आहे ज्या काही कृत्य घडलेलं आहे त्या घटना जी काय सरकार आज जाणूनबुजून आज हिंदू धर्माचा एक पवित्र स्थान बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे, ह्या गोष्टीवरती पडदा टाकण्यासाठी आणि हे जागृत करण्यासाठी आज धर्मस्थळच्या संघाच्या माध्यमातून आणि धर्मस्थळ समस्त हिंदू समाज जागृत होऊन आज रस्त्यावरती उतरून जे काय ज्या गोष्टी विरोध करण्यासाठी आज एकत्र आलेला आहे। पण जी अवशेष सापडलेले आहेत ते खरे आहेत, तुम्ही कसं म्हणता की खोटे आरोप करत आहेत म्हणून? हे सर्व खोटं आहे। जे काही चाललेलं आहे त्याची हे होऊ दे, तहकीकात होऊ दे, परंतु धर्मस्थळ आणि जाणूनबुजून धर्मस्थळच्या देवस्थानाचं नाव बदनाम करणं, वीरेंद्र हेगडेच्या परिवाराचं नाव बदनाम करायचं जे कृत्य चालू आहे हे थांबलं पाहिजे। न्यायालयाने SIT नेमलेली आहे आणि जवळपास 13 ते 14 ठिकाणी खोदकाम झालेलं आहे, त्याच्यातील जवळ 6 ठिकाणी अवशेष सापडलेले आहेत। मग याबद्दल काय सांगाल तुम्ही? हे कसं काय खोटं असू शकते? जे काही अवशेष सापडलेले आहेत त्या अवशेष कोणते अजून काही SITचा पूर्णपणे रिपोर्ट आलेला नाही आहे आणि SIT कडून जे काही काम चालू आहे ते होऊ दे, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही आहे, परंतु जाणूनबुजून धर्मस्थळाचं पवित्र जे क्षेत्र आहे ह्याला बदनाम करायचा जो प्रयत्न चालू आहे हे थांबलं पाहिजे। काही यूट्यूबर्स असतील, काही लोक असतील, ते जाणूनबुजून धर्मस्थळाच्या वीरेंद्र हेगडेंना किंवा त्या धर्मस्थळाच्या आपल्या पवित्र स्थळाला बदनाम करायचं जे कृत्य चालू आहे हे थांबलं पाहिजे। भक्तांनी अशा अप्रचारावर तात्काळ आळा घालावा आणि संबंधितांविरोधात कठोर पावले उचलावीत, अशी मागणीही या मोर्चातून करण्यात आली। ब्युरो रिपोर्ट, वॉइस ऑफ विनुग्राम, बेळगाव।